पुण्यातील नामांकित बिल्डर कुमार बिल्डर या कुमार बिल्डरने मांजरीमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र घेऊन तो सुधारण्याच्या नावाखाली येथील कॅनॉल याबरोबर या ठिकाणचा आदित्य बिर्ला नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपने या ठिकाणी जवळजवळ 16 एकर पेक्षा जास्त एकर मध्ये साईड चालू आहे आणि ह्या साईड मध्ये जे नैसर्गिक प्रवाह होते हे प्रवाह त्यांनी त्याच्यामध्ये पाईप टाकलेत, काही नैसर्गिक प्रवाहांमध्ये बदल केलेले आहेत आणि एवढं मोठं पाणी तुम्ही पाहताय. या प्रवाहांच्या दिशा बदलल्यामुळे मागच्या काही दिवसापूर्वी मांजरीतील काही गावांमध्ये काही घरांमध्ये पाणी घुसलं होतं. ही सगळे नियम धाब्यावर बसवत त्याला पाटबंधारे आणि अधिकारी आणि पुणे महानगरपालिका हे सगळे त्याला जबाबदार आहेत का? कारण या बिल्डरला आधी हे नाले व्यवस्थित करायला सांगितले होते, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शन चालू करा, तुमची डेव्हलपमेंट चालू करा. परंतु या बिल्डरने असं कोणताही जे नियम त्यांना आखून दिले होते त्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवत स्वस्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी त्यांनी अनेक नैसर्गिक प्रवाह बदलून नागरिकांच्या जीवितावरती उठलेल्या आहेत. ही जी भयान परिस्थिती आहे या भयान परिस्थितीला जबाबदार कोण? या जबाबदार अधिकाऱ्यांवरती तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे आणि अशा बिल्डर स्वस्वार्थासाठी काम करतात यांच्यावर एक कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. या मोरे वस्तीतला जो ओढा आहे या ओढ्यावरती तुम्ही पाहिलं असेल खाली जे पाईप टाकलेत ते पाईप टाकून रस्त्यावरती रस्ता बनवला गेलाय. हा जो तुम्हाला माझ्या उजव्या हाताला जो ब्रिज दिसतोय हा ब्रिज रेल्वे खालचं क्रॉसिंग आहे. याला 2 खिडक्या आहेत, थोडक्यात 2 मोऱ्या आहेत, त्यामुळे याला मोरे वस्ती असं म्हटलं जायचं कारण या मोरीवरून त्या वस्तीला नाव पडलं. त्या ज्या दोन्ही मोऱ्या दिसत आहेत या दोन्ही मोऱ्यांमधून या पावसाचं येणारं पाणी जात होतं. मात्र आज या दोन्ही मोऱ्या ज्या आहेत याच्यातली एक मोरी पूर्णपणे रस्त्यासाठी वापरली जाते तर दुसऱ्या मोरीमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि अनेक ठिकाणचं पाणी दाबलंय. हे पाणी जर तुम्ही मागच्या परिस्थितीत बघितलं तर हे पाणी सगळं वस्तींमध्ये लोकांच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसतंय. जे लोक अनेकदा आपलं संसारचं स्वप्न पाहतात त्या स्वप्नासाठी घर बनवलं जातं. या घरामध्ये त्या बिल्डर लोकांनी त्या प्लॉट विकासकांनी त्या विकासाच्या नावावरती स्वतःचा विकास केला आणि सर्वसामान्यांच्या घराची राख रांगोळी करायला घेतली. याच्यावरती आज तागायत कोणती कारवाई होत नाही याचा अर्थ प्रशासन आणि अधिकारी याला संगनमत करतात. कारण या अधिकाऱ्यांना प्रशासनांना काही लाचलुचपतीच्या काही तुडपुंज पैशासाठी स्वाभिमान विकतात, निसर्गाच्या पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी घेतलेत. यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं नागरिकांचं मत आहे. मी कॅमेरामॅन संदीप भुलेसह तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशल, मांजरी मोरे वस्ती.